प्रायोजक आहेत अभिनव पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशिंबे। इयत्ता नर्सरी ते 12वी मराठी इंग्रजी व सेमी इंग्रजीची सोय, 11वी 12वी सायन्स आर्ट्स कॉमर्सची सुविधा, बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलची सुविधा, स्कॉलरशिप, ऑलिम्पियाडसह अनेक स्पर्धा परीक्षांची तयारी एकाच ठिकाणी। संपर्कासाठी पत्ता अभिनव पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशिंबे, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर। मोबाईल क्रमांक 9421 78 38 93, मोबाईल क्रमांक 9421 78 38 93। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाल मोरे आणि आपण पाहत आहात अभिनव पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशिंबे या प्रशालेचा यूट्यूब चॅनल। या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून इयत्ता 1ली ते इयत्ता 12वी पर्यंतच्या सर्व विषयांचे व्हिडिओज अपलोड करण्याचा प्रयत्न केला जात आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आज इयत्ता 12वीचा अल्डिहाइड कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड हा टॉपिक सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही जर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल। हा व्हिडिओ स्पॉन्सर केला आहे अभिनव पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशिंबे या प्रशालेने। या प्रशालेमध्ये इयत्ता 1ली ते इयत्ता 10वी इंग्रजी माध्यम, इयत्ता 1ली ते इयत्ता 10वी सेमी इंग्रजी माध्यम तसेच इयत्ता 11वी 12वी सायन्स आर्ट्स कॉमर्स या तिन्ही शाखांचे प्रवेश सुरू आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर बाहेरगावचे असाल तर याच ठिकाणी हॉस्टेलची सोय उपलब्ध आहे। तर तुमचा प्रवेश निश्चित करण्यासाठी स्क्रीनवरती जो नंबर दिसत आहे त्यावरती कॉल करा आणि तुमचा प्रवेश आजच निश्चित करा। तर चला सुरुवात करूया आपला अल्डिहाइड कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड हा टॉपिक। या टॉपिकमध्ये आपण गेल्या लेक्चरला पाहिलं त्याचं क्लासिफिकेशन अल्डिहाइड कीटोन अँड कार्बोक्सिलिक ॲसिड या तिन्ही फंक्शनल ग्रुपचं आपण गेल्या लेक्चरला क्लासिफिकेशन पाहिलं होतं। त्यामध्ये आपण जनरल फॉर्म्युला पाहिला होता। अल्डिहाइडसाठी CHO हा फंक्शनल ग्रुप असेल, अल्डिहाइडसाठी CHO हा फंक्शनल ग्रुप तसेच आणि कीटोनसाठी RC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड R' हा फंक्शनल ग्रुप असेल। तर यामध्ये दोन अल्काइल ग्रुप जे आहेत ते आयडेंटिकल असतील किंवा डिफरंट असतील। त्याचबरोबर आपण क्लासिफिकेशन ऑफ कार्बोक्सिलिक ॲसिड पाहिलं, त्यामध्ये हा जो आहे कार्बोक्सिल ग्रुप हा त्यामध्ये फंक्शनल ग्रुप आहे। कार्बोनिल कार्बनला या तीनही स्ट्रक्चरमध्ये अल्डिहाइडमध्ये काय झालेलं आहे, हायड्रोजन अटॅच झालेला आहे। अल्डिहाइडमध्ये या कार्बोनिल कार्बनला हा हायड्रोजन अटॅच झालेला आहे। त्याचबरोबर कीटोनमध्ये कार्बोनिल कार्बनला 2 R ग्रुप अटॅच झालेले आहेत, डिफरंट असतील किंवा आयडेंटिकल। त्याचबरोबर हा जो कार्बोक्सिलिक ग्रुप आहे यामध्ये कार्बोनिल कार्बन जो आहे त्याला हा OH ग्रुप अटॅच झालेला आहे। हे फंक्शनल ग्रुप आपण 3 त्या लेक्चरमध्ये पाहिले। त्याचबरोबर त्यांचे क्लासिफिकेशन अलिफॅटिक अल्डिहाइड कीटोन कार्बोक्सिलिक ॲसिड, त्याचबरोबर अरोमॅटिक अल्डिहाइड कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड असतील, याचं आपण डिटेलमध्ये क्लासिफिकेशन पाहिलं होतं। तर त्यावरून आज आपण पाहणार आहोत नॉमेनक्लेचर ऑफ अल्डिहाइड कीटोन अँड कार्बोक्सिलिक ॲसिड हा आपला पुढचा पॉईंट आहे। तर त्यामध्ये आपल्याला सुरुवातीला पाहायचं आहे नॉमेनक्लेचर ऑफ अल्डिहाइड अँड कार्बोक्सिलिक ॲसिड। तर त्यामध्ये कार्बोक्सिलिक ॲसिड आणि अल्डिहाइड या दोन्हींचा आपल्याला रूल पाहायचे आहेत। त्यामध्ये 2 सिस्टीम असतात, कॉमन नेम सिस्टीम और ट्रिवियल नेम आणि दुसरी असते IUPAC नॉमेनक्लेचर सिस्टीम। तर ते आज आपल्याला डिस्कस करायचे आहे। तर पाहूया सुरुवातीला नॉमेनक्लेचर। तर यामध्ये पहा नॉमेनक्लेचर ऑफ अल्डिहाइड अँड कार्बोक्सिलिक ॲसिड हे आपल्याला पाहायचं आहे आज। त्यामध्ये ट्रिवियल नेम यालाच आणखीन म्हणतात कॉमन नेम सिस्टीम। ट्रिवियल नेम सिस्टीम और कॉमन नेम सिस्टीम यामध्ये आपल्याला पाहायचं आहे सिरीज ऑफ डायकार्बोक्सिलिक ॲसिड आणि त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे लोअर फॅटी ॲसिड कोणते कोणते ते। त्या अगोदर पहा सिरीज ऑफ डायकार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये COH 2 ग्रुप अटॅच आहेत, शेजारी कार्बनवरतीच आहे आणि त्याला म्हणतात ऑक्झिलिक ॲसिड। त्याचबरोबर नेक्स्ट एक्झाम्पल आहे कार्बोक्सिलिक ग्रुप 2 आहेत, त्यामध्ये एक CH2 ग्रुप मिथिलीन ग्रुप काय झालेला आहे, ॲड झालेला आहे, त्यालाच आपण म्हणतो मॅलोनिक ॲसिड। आणि 3 नंबरचं एक्झाम्पल दिलेलं आहे, यामध्ये कार्बोक्सिलिक ग्रुप आहे, त्याचबरोबर 2 CH2 ग्रुप त्यामध्ये ॲड झालेले आहेत। तर आपण हे स्ट्रक्चर जे आहे कोणतं हे सक्सिनिक ॲसिडचं ते आपण एक वेगळ्या प्रकारे लिहू शकतो। OH ग्रुप, नंतर C डबल बॉन्ड O कार्बोनिल ग्रुप, त्याचबरोबर 2 CH2 ग्रुप आहेत मध्ये आणि लास्ट या CH2 ला इकडे एक कार्बोक्सिलिक ग्रुप अटॅच आहे। तर यालाच आपण काय म्हणतो सक्सिनिक ॲसिड, यालाच म्हणतो सक्सिनिक ॲसिड।
त्याचबरोबर लास्ट एक्झाम्पल त्यामध्ये COH CH2 किती दिलेले आहेत 4. 4 CH2 आर प्रेझेंट इन दिस बिटवीन 2 कार्बोक्सिलिक ग्रुप दिस कॉल्ड ॲडिपिक ॲसिड, त्यालाच म्हणतात ॲडिपिक ॲसिड. तर असे आपल्याला सिरीज ऑफ डायकार्बोक्सिलिक ॲसिड यामध्ये 4 एक्झाम्पल पाहिले. त्याचबरोबर त्यामध्ये आपल्याला आणखीन पाहिजेत सिरीज ऑफ लोअर फॅटी ॲसिड, सिरीज ऑफ लोअर फॅटी ॲसिड. तर त्याचे एक्झाम्पल पाहूया. पॉइंट सिरीज ऑफ लोअर फॅटी ॲसिड यामध्ये आपल्याला एक्झाम्पल पाहिजे आहेत वेगवेगळे कार्बोक्सिलिक ग्रुपचे. त्यामध्ये असेल ॲसिटिक ॲसिड, प्रोपॅनिक ॲसिड, ब्युटारिक ॲसिड, व्हॅलेरिक ॲसिड अँड लास्ट कॅप्रोइक ॲसिड. तर पाहूया ॲसिटिक ॲसिडचा जनरल फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे. CH3 COH याला म्हणतात ॲसिटिक ॲसिड. त्याचबरोबर CH3 CH2 COH, CH3 CH2 COH याच्या 3 कार्बन आहेत. 3 कार्बन जर प्रेझेंट असले अल्केनमध्ये आपण त्याला म्हणतो प्रोपेन. मग त्याला काय म्हणतात प्रोपायोनिक ॲसिड, OIC यामध्ये वापरतात. प्रोपियोनिक ॲसिड, प्रोपियोनिक ॲसिड. त्याचबरोबर 3 नंबरचं एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला ब्युटारिक ॲसिड. CH3 CH2 या ठिकाणी 2 CH2 असणार आहेत आणि या कार्बनलाच एक COH ग्रुप अटॅच असणार आहे आणि त्यालाच आपण काय म्हणतो, त्यालाच आपण ब्युटारिक ॲसिड असं म्हणतो. ब्युटारिक ॲसिड. आणि यामध्ये आणखी एक यामध्ये आणखी एक CH2 ॲड केला, यामध्ये आणखी एक CH2 ॲड केला, त्याला आपण म्हणतो व्हॅलेरिक ॲसिड. CH3 CH2 thrice and carboxyl group are attached to this carbon and this structure is known as व्हॅलेरिक ॲसिड. अँड लास्ट आणखीन एक या CH2 मध्ये आणखी एक CH2 ॲड झाला तर त्याला आपण म्हणतो कॅप्रोइक ॲसिड. तर पहा त्याचं स्ट्रक्चर CH3 CH2 4, तर यामध्ये 4 CH2 असणार आहेत आणि याच कार्बनला COH ग्रुप अटॅच असणार आहे, त्यालाच आपण म्हणतो कॅप्रोइक ॲसिड. कॅप्रोइक ॲसिड. याच कॅप्रोइक ॲसिडचा आपल्याला एका वेगळ्या प्रकारे स्ट्रक्चर लिहिता येईल. CH3 CH2 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 अँड CH2. तर यामध्ये 4 CH2 ग्रुप दिलेले आहेत 1 2 3 4 अँड लास्ट इकडे काय COH ग्रुप हा कार्बोक्सिल ग्रुप अटॅच आहे. या ठिकाणी लास्टला काय इथं कार्बोक्सिल ग्रुप आपल्याला पाहायला भेटेल आणि या साईडला एक मिथाइल ग्रुप अटॅच आहे, त्यालाच आपण कॅप्रोइक ॲसिड असं म्हणतो. तर यामध्ये जर पाहिलं तर आपल्याला एक झिगझॅग लाईनने पण दाखवता येईल. कार्बन किती आहेत 1 2 3 4 5 6. 1 इथं 1 2 इथं 3 4 5 6 1 2 3 4 5 6. तर यामध्ये 6 नंबरचा जो कार्बन आहे त्यावरती काय एक डबल बॉन्ड O आणि एक काय OH ग्रुप आहे. तर आपल्याला हे झिगझॅग स्ट्रक्चर या कॅप्रोइक ॲसिडचं असं लिहिता येईल. तर हे झिगझॅग स्ट्रक्चर पण महत्त्वाचं आहे. यावरून जर रिॲक्शन असेल तर तुम्हाला यावरून सोपं जाईल आणि समजेल. या ठिकाणी CH2 टर्मिनलला आपण इयत्ता 11 मध्ये पाहिलं बेसिक प्रिन्सिपल ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री और ऑर्गॅनिक कंपाऊंड, त्यामध्ये आपण पाहिलं होतं झिगझॅग स्ट्रक्चर, कंडेन्स्ड स्ट्रक्चर. त्यामध्ये जर आपण पाहिलं झिगझॅग स्ट्रक्चर तर या कॅप्रोइक ॲसिडचं आपल्याला याप्रमाणे लिहिता येईल. तर हे असे काही लोअर फॅटी ॲसिडचे एक्झाम्पल आहेत. आता आपल्याला सेकंड स्टेप पाहायचा आहे IUPAC नॉमेनक्लेचर. तर नेक्स्ट पॉईंट आहे IUPAC नेम्स. त्यामध्ये आपण
1 बाय 1 रूल पाहणार आहोत आणि त्यानुसार पुढील स्ट्रक्चर कसे आहेत ते पाहणार आहोत. तर नेक्स्ट पॉईंट IUPAC नेम्स. IUPAC नेम्स ऑफ अल्डिहाइड अँड कार्बोक्सिलिक ॲसिडचे आपण अगोदर पाहणार आहोत आणि नंतर IUPAC नॉमेनक्लेचर ऑफ कीटोन्स हे पाहणार आहोत. तर यामध्ये आपल्याला कार्बोक्सिलिक ॲसिड आणि अल्डिहाइड याचं अगोदर पाहायचं आहे. तर त्यामध्ये अलिफॅटिक अल्डिहाइड असेल किंवा अलिफॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड असेल तर पाहूया. या ठिकाणी अलिफॅटिक अल्डिहाइड, या ठिकाणी अलिफॅटिक अल्डिहाइड घेऊया आणि इकडे कार्बोक्सिलिक ॲसिड. यामध्ये जर पाहिलं तर जर अल्केन असेल, अल्केनचा आपण जो लास्टचा ई आहे ई रिप्लेस करून काय घेतो, या अल्डिहाइडमध्ये AL घेतो आणि कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये OIC ॲसिड घेतो. तर पहा अल्केन जर असेल तर पहा अल्केन जर असेल, अल्केन यामध्ये आपण जो या अल्केनमध्ये शेवटचा ई जो आहे तो ई रिप्लेस करून AL टाकतो, म्हणजेच काय होईल याचं अल्कॅनल. काय होईल याचं अल्कॅनल. आणि त्याचबरोबर जर या कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये अल्केन असेल, या अल्केनचा आपण जो लास्टचा ई आहे तो रिप्लेस करून काय करतो OIC ॲसिड असं आपण त्याला सफिक्स म्हणून ॲड करतो. तर पहा त्याचं नाव कसं येईल अल्कॅनोइक ॲसिड, अल्कॅनोइक ॲसिड. तर यामध्ये पहा ई रिप्लेस केला आणि OIC ॲसिड हे त्या ठिकाणी पुट केलेलं आहे. हे आपल्याला असं सुरुवातीला पाहता येईल. कोणताही अल्केन घेतलं त्याचा ई रिप्लेस केला, त्याला AL लावला की अल्डिहाइडमध्ये आपण अल्केनचं अल्कॅनॉल होतं, कार्बोक्सिलिक ॲसिडचं अल्केन टू अल्कॅनोइक ॲसिड. तर असं आपल्याला पाहता येईल. पहिला रूल त्यामध्ये द लॉंगेस्ट चेन इंक्लुडिंग CHO or COH ग्रुप इज आयडेंटिफाईड ॲज पॅरेंट चेन. तर त्या चेनमध्ये काय एक अल्डिहाइड ग्रुप असेल किंवा एक कार्बोक्सिलिक ॲसिड असेल आणि ते आपल्याला लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करायची, त्यामध्ये काय फंक्शनल ग्रुप आला पाहिजे ती चेन सिलेक्ट करत असताना. आपण इयत्ता 11मध्ये चॅप्टर नंबर 14 यामध्ये बेसिक प्रिन्सिपल ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड और ऑर्गॅनिक केमिस्ट्री यामध्ये काय रूल पाहिले आहेत त्याची पण तुम्हाला रिव्हिजन करायचं आहे आणि त्यावरून या कार्बोक्सिलिक ॲसिड अल्डिहाइड कीटोन्स याचे नियम याचे काय एक्झाम्पल असतील हे तुम्हाला अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने लक्षात येतील. तर पाहूया यामध्ये जर फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असेल त्याला आपण पॅरेंट चेन म्हणतो आणि पॅरेंट चेनमध्ये पहिला रूल काय पाहता येईल की पॅरेंट चेनमध्ये यामध्ये जर पाहिलं पॅरेंट चेन तर यामध्ये आपल्याला CHO ग्रुप आढळणार आहे आणि त्याचबरोबर जर कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये जर पाहिलं तर पॅरेंट चेन म्हणून जर आपण सिलेक्ट केली लॉंगेस्ट चेन तर त्यामध्ये आपल्याला COOH असा हा फंक्शनल ग्रुप त्यामध्ये दिसेल. तर हे आपल्याला लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करायचे आहे. नेक्स्ट रूल आहे सेकंड नंबर, नंबरिंग ऑफ द चेन इज डन बाय गिविंग नंबर 1 टू द COH और COH कार्बन. तर पहा जर पॅरेंट चेन सिलेक्ट केली, सपोज पॅरेंट चेन सिलेक्ट केली आणि त्या पॅरेंट चेनमध्ये एक अल्डिहाइडचा ग्रुप असेल किंवा एक कार्बोक्सिलिक ॲसिडचा ग्रुप असेल तर त्यामध्ये नंबरिंग आपल्याला ज्या साईडला फंक्शनल ग्रुप आहे त्या साईडनं द्यायचा आहे. CH3 CH2 CH2 सपोज या ठिकाणी अल्डिहाइड ग्रुप घेतला COH आणि हा अल्डिहाइड ग्रुप आणि दुसरे एक्झाम्पल घेतलं CH3 CH2 CH2 COOH असे दोन एक्झाम्पल घेतले आणि त्या ठिकाणी या ठिकाणी एक COH ग्रुप आणि इथे COH हा अल्डिहाइड ग्रुप आहे आणि तिकडं फंक्शनल ग्रुप कोणता आहे कार्बोक्सिलिक ॲसिडचा.
तर यामध्ये पहा, जर याच ठिकाणी जर आपल्याला रूल काय सांगतो नंबरिंग द्यायचं असेल तर कुठून द्यायचं ते, ज्या ठिकाणी फंक्शनल ग्रुप आहे त्या ठिकाणी, त्या फंक्शनल ग्रुपला आपल्याला 1 नंबर द्यायचा आहे. तर पहा, या ठिकाणी या कार्बनला 1 नंबर येईल, इकडे 2, या ठिकाणी 3 आणि या ठिकाणी 4, तसेच या ठिकाणी 1 2 3 4 असं आपल्याला या फंक्शनल ग्रुपला आणि त्या स्ट्रक्चरला नावं देता येतील. तर हा सेकंड नंबरचा रूल आहे. त्या आणि 3 नंबरचा रूल पाहूया. अल्डेहाइड फंक्शनल ग्रुप अँड कार्बोक्सिलिक फंक्शनल ग्रुप आर ऑलवेज प्रेझेंट ॲट एंड ऑफ द पॅरेंट स्टेज चेन. तर आपण जर पाहिलं, ही काय स्टेज चेन आहे, स्टेज चेन आहे, ही सरळ चेन आहे आणि त्यामध्ये एक अल्डेहाइड आणि एक कार्बोक्सिलिक ॲसिड हा फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे. आणि ज्यावेळेस आपण जी लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करणार आहे पॅरेंट चेन म्हणून, त्याच्या शेवटी काय असणार आहे, एंडिंगला हे फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असणार आहे. रूल काय सांगतो की जर आपण लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केली तर त्या चेनच्या एंडिंगलाच काय हे 2 फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असणार आहे, अल्डेहाइड असेल किंवा कार्बोक्सिलिक ॲसिड असेल. 4 नंबरचा रूल आहे. फेन 2 CHO ग्रुप आर प्रेझेंट ॲट 2 एंड्स ऑफ द चेन, द एंडिंग ई ऑफ अल्केन इज रिटन अँड द सफिक्स डायल. तर रूल काय सांगतो 4 नंबरचा, जर एकाच्या स्ट्रक्चरमध्ये 2 अल्डेहाइड ग्रुप किंवा 2 कार्बोक्सिलिक ॲसिडचे फंक्शनल ग्रुप जर प्रेझेंट असतील तर आपल्याला अल्डेहाइडसाठी डायल घ्यायचं आणि कार्बोक्सिलिक ॲसिडसाठी OIC ॲसिड हे सफिक्स म्हणून घ्यायचं आहे. तर पहा, याच ठिकाणी जर नेक्स्ट एक्झाम्पल पाहिलं तर HC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड CH2 अँड लास्ट COH, या ठिकाणी काय आहे 2 अल्डेहाइड ग्रुप या ठिकाणी प्रेझेंट आहेत. आणि नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. OHC डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड CH2 अँड लास्ट इकडे काय असणार आहे फंक्शनल ग्रुप, कार्बोक्सिलिक फंक्शनल ग्रुप हा प्रेझेंट असणार आहे. 2 COH ग्रुप यामध्ये प्रेझेंट आहे. तर यामध्ये जर पाहिलं, हे अल्डेहाइडसाठी आपण पाहत आहोत आणि या ठिकाणी आपण कार्बोक्सिलिक ॲसिडचं आपण सायमल्टेनियसली पाहत आहोत. अल्डेहाइडमध्ये या ठिकाणी जर पाहिलं तर 2 आपल्याला फंक्शनल ग्रुप पाहायला भेटतील. या ठिकाणी एक याला नंबरिंग देऊया 1 2 3 4 5. तर 1 आणि 5 नंबरला 2 अल्डेहाइड ग्रुप फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहेत. तर या ठिकाणी जर 2 अल्डेहाइड ग्रुप प्रेझेंट आहेत, त्यामुळे आपल्याला ज्यावेळेस आपण त्या स्ट्रक्चरला नाव देतो त्यावेळेस आपल्याला सफिक्स म्हणून काय ॲड करता येईल याच्यात, डायल या ठिकाणी डायएल आणि या ठिकाणी OIC ॲसिड हा आपल्याला सफिक्स म्हणून त्या स्ट्रक्चरमध्ये त्याचं नाव देताना लिहिता येईल. बरोबर. नेक्स्ट जो रूल आहे, रूल नंबर 5, त्यामध्ये पहा, अलिसायक्लिक कंपाऊंड इन विच COH ग्रुप इज अटॅच्ड डायरेक्टली टू द रिंग. जर अलिसायक्लिक रिंग असेल त्यामध्ये अल्डेहाइड किंवा कीटोन जर डायरेक्टली अटॅच झालं त्या रिंगला तर काय म्हणायचं ते पाहूया. सपोज एक अलिसायक्लिक रिंग आहे, एक रिंग आहे आणि त्या रिंगला डायरेक्ट COH ग्रुप जर अटॅच झाला तर याला काय म्हणतात, कार्बल्डेहाइड. याला काय म्हणतात, कार्बल्डेहाइड असं म्हणतात. COH अटॅच डायरेक्टली टू अलिसायक्लिक रिंग आणि त्याला म्हणतात सायक्लोअल्केन कार्बोक्सिलिक ॲसिड. त्याला काय म्हणतात, सायक्लोअल्केन कार्बोक्सिलिक ॲसिड. यामध्ये या ठिकाणी म्हणतात कार्बल्डेहाइड आणि या ठिकाणी जर हा फंक्शनल ग्रुप डायरेक्ट रिंगला जर अटॅच असेल तर याला म्हणतात सायक्लोअल्केन कार्बोक्सिलिक ॲसिड. असे या अल्डेहाइड आणि कार्बोक्सिलिक ॲसिडला आपल्याला नावं लिहिता येतील. कधी, ज्यावेळेस अलिसायक्लिक कंपाऊंड असतील त्यावेळेस. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, हे जे फंक्शनल ग्रुप आहेत आणि त्यामध्ये एक फंक्शनल ग्रुप असेल किंवा 2 फंक्शनल ग्रुप असतील किंवा CHO डायरेक्टली अटॅच टू अलिसायक्लिक रिंग, त्यामध्ये ज्यावेळेस 2 फंक्शनल ग्रुप अटॅच असतील त्यावेळेस आपण त्याला डायल म्हणतो किंवा OIC ॲसिड असतात, त्याला आपण सफिक्स म्हणून वापर करतो.
तर त्यासाठी अगदी सोप्या पद्धतीनं लक्षात राहण्यासाठी एक टेबल करायचं आहे. एकीकडे म्हणायचे ग्रुप्स आणि एकीकडे सफिक्स म्हणायचं आहे. तर तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीनं लक्षात ठेवायला जाईल. तर पहा, ग्रुप्स म्हणा एका साईडला आणि एका साईडला सफिक्स. ग्रुप्स, सफिक्स. तर या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा पाहता येईल फर्स्ट नंबर सपोज एखाद्या स्ट्रक्चरमध्ये दोन आरडीएलचे फंक्शनल ग्रुप अटॅच आहेत. सपोज एका स्ट्रक्चरमध्ये दोन आरडीएलचे फंक्शनल ग्रुप अटॅच असतील तर त्यावेळेस आपल्याला काय म्हणायचं, डायल. तर पहिल्यांदा 2CHO ग्रुप अटॅच आहेत, पण ते कुठे, चेनमध्ये, सायक्लिक रिंग नसणारे किंवा अलिसायक्लिक. तर CHO ग्रुप जर दोन चेनला अटॅच असतील तर त्यासाठी आपण सफिक्स काय घेता येईल, डायल. शेवटी सफिक्स म्हणजे त्या स्ट्रक्चरमध्ये शेवटी लिहायचं आहे, डायल. नंतर 2 नंबरला सपोज दोन कार्बोक्सिल ग्रुप त्या चेनमध्ये अटॅच आहेत, 2COH ग्रुप इन चेन. तर त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे DiOIC ॲसिड. DiOIC ॲसिड हे आपल्याला यामध्ये सफिक्स म्हणून वापरायचं आहे. त्याचबरोबर 3 नंबरला पहा, जर CHO ग्रुप हा डायरेक्टली कशाला अटॅच असेल, अलिसायक्लिक रिंगला डायरेक्टली अटॅच. टू अलिसायक्लिक रिंग. तर यावेळेस आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे कार्बल्डिहाइड. आणि लास्ट ज्यावेळेस OH ग्रुप अटॅच असेल डायरेक्टली कशाला, तर तो अलिसायक्लिक रिंगला, COH डायरेक्टली अटॅच टू अलिसायक्लिक रिंग. त्यावेळेस आपल्याला सफिक्स म्हणून वापरायचं आहे सायक्लोअल्केन कार्बोक्सिलिक ॲसिड. तर अशा प्रकारे तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने लक्षात ठेवता येईल. ग्रुप्स म्हणता येईल, या ठिकाणी CHO असेल आणि कार्बोक्सिलिक ग्रुप या ठिकाणी दोनच फंक्शनल ग्रुप आहे. आणि आपण पाहत आहोत कार्बोक्सिलिक ॲसिड आणि अल्डिहाइड यासाठी नॉमेनक्लेचर. तर यामध्ये 2 COH ग्रुप जर अटॅच असतील तर त्यासाठी आपण म्हणतो DiOIC ॲसिड, आणि 2 अल्डिहाइड जर ग्रुप अटॅच असतील चेनमध्ये त्याला आपण डायल म्हणतो. तर असा टेबल लिहून तुम्ही काय करू शकता, लक्षात ठेवू शकता. आता आपण पाहिलं IUPAC नॉमेनक्लेचर, त्याचबरोबर कॉमन नेम सिस्टीम. तर त्याचे काही एक्झाम्पल पाहूया. तर त्यामध्ये एक अरोमॅटिक रिंगचं, त्याचबरोबर अलिफॅटिक कंपाऊंड, आणि आपण त्यामध्ये अल्डिहाइड आणि कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये पाहूया. एक्झाम्पल, अल्डिहाइड अँड कार्बोक्सिलिक ॲसिड यामध्ये आपण IUPAC नॉमेनक्लेचर आणि कॉमन नेम सिस्टीम आता पाहिली. त्यामध्ये आपल्याला कॉमन नेम पाहायचा आहे. तर यामध्ये हे कार्बोक्सिलिक ॲसिडसाठी एक्झाम्पल आहे. आणि सेकंड अल्डिहाइड. तर यामध्ये कार्बोक्सिलिक ॲसिडसाठी यामध्ये अल्किन आहे, अल्किन ENE अल्किन. आणि त्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे, याला म्हणतात कॉमन नेम याचं अक्रायलिक ॲसिड.
आणि याचं IUPAC नेम यामध्ये नंबरिंग 1, 2, 3. तर यामध्ये पहा 1 नंबरला कार्बोक्सिलिक फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे, त्याचबरोबर 2 आणि 3 मध्ये एक कार्बन कार्बन डबल बॉन्ड प्रेझेंट आहे. तर यालाच म्हणतात ॲक्रेलिक ॲसिड. याचं कॉमन नेम आहे ॲक्रेलिक ॲसिड. आणि याचं आपल्याला जर IUPAC नॉमेनक्लेचर लिहायचं झालं तर 3 कार्बन आहेत, त्याला आपण म्हणतो प्रोपेन. तर त्यासाठी लिहिता येईल प्रोप आणि 2 नंबरच्या कार्बनला एक अल्किन ग्रुप प्रेझेंट आहे, त्यासाठी प्रोप 2 EN. अल्किनला आपण EN लिहितो, पण या ठिकाणी हा E रिप्लेस करू, त्या ठिकाणी आपल्याला सफिक्स काय लिहायचा आहे OIC ॲसिड. OIC ॲसिड. तर या कार्बोक्सिलिक ॲसिडसाठी आपल्याला IUPAC नेम काय लिहिता येईल प्रोप 2 इनोइक ॲसिड. अल्डिहाइडसाठी जर पाहिलं या ठिकाणी नंबरिंग 1, 2 आणि 3. 2, 3च्या मध्ये काय कार्बन कार्बन डबल बॉन्ड, या ठिकाणी पण अल्किन आहे. कॉमन नेम ॲक्रोलिन. कॉमन नेम यासाठी ॲक्रोलिन. त्याचबरोबर IUPAC नेम काय येईल याच्यासाठी, या ठिकाणी 3 कार्बन आहेत. 3 कार्बन असल्यानंतर आपण प्रोपेन म्हणतो. पहा या ठिकाणी प्रोपेन, त्याचबरोबर या ठिकाणी काय दिलेलं आहे अल्किन, आणि या इथे अल्डिहाइड हा CHO फंक्शनल ग्रुप दिलेला आहे, त्यासाठी आपण काय घेतो AL. अल्डिहाइडसाठी सफिक्स आपण AL वापरतो. तर याचं नाव कसं येईल, तर याचं नाव प्रोपेन आहे या ठिकाणी प्रोप. नंतर 2 नंबरच्या कार्बनला अल्किन ग्रुप आहे प्रोप 2, आणि EN आहे अल्किन. हा EN आपण रिप्लेस करून त्याला काय करायचं आहे AL जोडायचं आहे. तर याचं IUPAC नाव येईल प्रोप 2 इनल. IUPAC नेम प्रोप 2 इनल. तर अशा प्रकारे हे 2 फंक्शनल ग्रुपचे एक्झाम्पल आहेत. कार्बोक्सिलिक ॲसिडसाठी आपण 2 फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहेत, यामध्ये एक अल्किन आणि एक काय कार्बोक्सिलिक ग्रुप. यामध्ये कॉमन नेम काय याचा ॲक्रेलिक ॲसिड, आणि याचा IUPAC नेम आहे प्रोप 2 इनोइक ॲसिड. तर यामध्ये पहिला आपण अल्किन जर असेल E रिप्लेस करून आपण त्यामध्ये OIC हा सफिक्स म्हणून यूज करतो, आणि 2 नंबरच्या कार्बनला काय आहे कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. त्याचबरोबर अल्डिहाइडमध्ये जर पाहिलं तेच एक्झाम्पल घेतलेले, फक्त त्याच्यात काय फंक्शनल ग्रुप चेंज आहे. तर यामध्ये जर पाहिलं त्याचं कॉमन नेम आहे ॲक्रोलिन. त्यामध्ये बघा 3 कार्बन म्हणून आपण प्रोपेन म्हणतो, आणि अल्किन एक फंक्शनल ग्रुप त्यामध्ये प्रेझेंट आहे, आणि अल्डिहाइड आहे. तर यासाठी कॉमन नेम आहे ॲक्रोलिन, आणि IUPAC नेम याचं प्रोप 2 इनल येईल. हे प्रोपेन आहे प्रोप, आणि 2 नंबरच्या कार्बनच्या पुढे 2 आणि 3 मध्ये अल्किन ग्रुप प्रेझेंट आहे, त्यासाठी ENE असतं, पण EN या ठिकाणी ENEचा E रिप्लेस करून AL हा सफिक्स म्हणून यूज केलेला आहे. तर असे आपण IUPAC नेम आणि कॉमन नेम आणि त्याचे काही 2 एक्झाम्पल पाहिलेले आहेत. तर याच ठिकाणी आज थांबूया. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. ओके, थँक्यू ऑल ऑफ यू. चे प्रायोजक आहेत अभिनव पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशिंबे. इयत्ता नर्सरी ते 12वी मराठी, इंग्रजी व सेमी इंग्रजीची सोय. 11वी 12वी सायन्स, आर्ट्स, कॉमर्सची सुविधा. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलची सुविधा. स्कॉलरशिप, ऑलिम्पियाडसह अनेक स्पर्धा परीक्षांची तयारी एकाच ठिकाणी. संपर्कासाठी पत्ता अभिनव पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज वाशिंबे, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. मोबाईल क्रमांक 9421 783893. मोबाईल क्रमांक 9421 783893.